आणि जीवनदान मिळालं अर्थातच फलंदाजला। अमर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। ओहो यावेळेला फटका उडवलाय, बॉल गेला डीप, लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा टाटा बाय बाय युजेट मॅक्सिमम षटकार। पण मैदानाच्या आतमध्ये रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने फटका सजवलाय, अप्रतिम फटका होता। अगदी अमर बामरस निघाले होते, सरळ हाताने हा बॉल रिलीज केला, त्यानंतर अगदी टायमिंग प्रॉपर, ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ठोकलाय षटकार। सूरजच्या बॅट मधून आला हा षटकार। अमर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार राहील। यावेळी देखील आपण पाहू शकतो बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षकाने मात्र आपलं काम केलं, परंतु कमबॅक चांगलं केलंय। एक षटकार खाल्यानंतर कमालीचं कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। तुषार जांभळे सर, प्रत्येकाला आज आपला गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे। ज्या स्पर्धेची आपण अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होतो ती स्पर्धा आज मात्र कालच्या दिवसामध्ये सुरुवात झाली। असं म्हटलं जातं ना, चंदनाला उघडून पाहिलं जातं आणि सोन्याला घासून पाहिलं जातं। आज तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी स्वतःला सिद्ध करावं लागेल। पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं, परंतु पंचांनी फेटाळलं अपील आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर लागल्या 7 धावा, कोणत्याही प्रकारची विकेट नाही। पहिली संधी जरूर प्राप्त झाली होती गोलंदाज अमर याच्यासाठी, परंतु ती संधी हुकली। परंतु सूरज मटाळे याच्या माध्यमातून 3 बॉल मध्ये आतापर्यंत 6 धावा। यावेळी मात्र सबमरीन डिलिव्हरी, या वेळेला देखील फटका फसलाय आणि कमबॅक पहा, षटकार मारलाय परंतु त्यानंतर 3 डॉट बॉल। अगदी बरोबर आहे, एक षटकार वगळता अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे। आता मात्र लय मध्ये येताना पाहायला मिळत आहेत अमर बामरस, तारेवरची कसरत करत असताना पाहायला मिळत आहेत। समोर एक सूरज मटाले, एक इन्फॉर्म फलंदाज आहे। कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर संकेत गोळे आणि सूरज मटाले यांनी एक चांगली पार्टनरशिप उभी केली होती। तब्बल 79 धावांची पार्टनरशिप या 2 खेळाडूंच्या माध्यमातून उभी राहिली होती। यावेळेस स्विच फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहू शकता तिथे प्रोटेक्शन अगोदरच लावून ठेवलं होतं। कदाचित प्रत्येक खेळाडू आपण जर पाहिलं तर प्रत्येकाला प्रत्येकाची खेळी माहिती आहे, कारण हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खेळाडू बऱ्याच वेळा एकमेकाच्या समोर आलेले आहेत, एकमेकाला पाणी पाजलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाची खेळी देखील प्रत्येकाला माहिती आहे। त्यामुळे प्रत्येकाने आज स्ट्रॅटेजी वेगळ्या पद्धतीने आखली असेल। पहिलं षटक मी म्हणेन खूप चांगलं राहिलंय गोलंदाज अमर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कराड ग्रामीण या टीम साठी, आणि कराड याचा विचार केला तर यमुना आणि कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे कराड हे शहर आहे। आणि आणखीन एक विशेषता आपण या कराडची पाहिली तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा हा खरं तर तालुका आहे कराड तालुका। यस, अगदी त्याच दरम्यान आपण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष असं सहकार्य लाभलंय, मी विनंती करेन पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष अरुणदादा कदम साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत। पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला पहिल्या पर्वासाठी अगदी विशेष सहकार्य लाभले अर्जुन दादा गोळे साहेब, यशस्वी उद्योजक, यशस्वी आयोजक, मिनास बुक्स अँड क्लोथिंग, इन्फिनिटी स्टोर अँड तेजदीप इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर म्हणून सातत्याने काम करत असताना त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। अर्जुन दादा गोळे साहेब यांचा शुभ सन्मान पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी संपन्न होतोय। अरुण दादा कदम यांच्या शुभ हस्ते अगदी आपण हा सन्मान करत आहोत। यशस्वी उद्योजक आणि त्याचबरोबर यशस्वी आयोजक, अंगणामध्ये तुळस मंदिरावरती कळस, अतिथी देवो भव हीच तर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीची खरी ओळख, मायेची आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन अर्जुन दादा गोळे साहेब यांचा शुभ सन्मान संपन्न होतोय। थँक्यू सो मच, मान्यवरांचं मनपूर्वक आभार। यावेळी आपण पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्यावरचा बॉल चाबुक शॉट या ठिकाणी डीप लॉंग ऑफच्या वरून बॉलला पाठवून दिले। पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येईल। यस, 1 बाउन्स 4 रन्स। अगदी पहा, मैदानाच्या आतमध्ये या स्ट्रोकच्या पाठीमागे ताकद होती, नजाकत होती, अक्षरशः खोदून काढलाय बॉल। लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक कोणतेही नव्हते, गॅप खूप मोठा होता, मिळणार नाही धावांचा तोटा। बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय अप्रतिम चौकार संकेतच्या बॅट मधून। संकेतने देखील हात खोलायला सुरुवात केली आहे, त्याच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला
आणि संकेत म्हटलं तर स्वतः आयकॉन आहे आणि आज स्वतः संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याने देखील ठोकला एक चौकार. आता पुन्हा एकदा पुढचा बॉल टाकण्यासाठी राजू दिघे तयार आहेत. कराड ग्रामीण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु दुसरं षटक चालू असताना आता 11 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बॉल खालून राहिलाय. ऑफस्टिकला हलकासा सोडणारा बॉल, जणू काही फुटवर्क वाचला होता या फलंदाजाचा आणि अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी. अगदी बरोबर आहे. कमबॅक करून देणारा हा बॉल होता. चांगली लाईन, चांगली लेंथ आणि योग्य टप्प्यावरती हा बॉल हाताळलाय. बॅट वरतून फिरली गेली आणि बॉल खालून निघून चाललाय. येतोय तो डॉट बॉल. राजू दिघे या वेळेला मात्र सफल झालाय बॅट्समन आणि इथे आपण पाहू शकता बॉलला हुक केलाय, बॉल पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल दणदण करत सीमारेषा पार. पंचांचा इशारा 4 धावांसाठी आलाय. चौकार. अगदी बरोबर आहे. पहा, अगदी स्वतः गिरकी घेतली तर नंतर बॉलला देखील फिरकावून दिलं. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हते. तिथे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल खूप वेगाने सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. 4 धावांसाठी मिळतील 4 धावा. अप्रतिम स्ट्रोक संकेत गोळे जावलीचे आहेत आणि खऱ्या अर्थानं करंजे गावचे आहेत. अप्रतिम स्ट्रोक ते खेळत आहेत. आज वेगळ्या डंगा तो आपल्याला पाहायला मिळतात, लय मध्ये पाहायला मिळतात संकेत गोळे. आणि आज जर आयकॉनिक खेळाडू आयकॉन ॲज अ आयकॉन म्हणून आपल्याला काप आचरण केलं गेलं आणि आयकॉनची भूमिका या ठिकाणी साकारत असताना आलेला हा दुसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतात. चौकार नंतर आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि आज खरं तर स्वतःला सिद्ध करतात संकेत गोळे. अगदी बरोबर आहे. जखमेवरती मीठ सोडणारा हा षटकार येतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले आणि तदनंतर मात्र षटकार येताना पाहायला मिळतात. सीमारेषेला खऱ्या अर्थानं आग लावतायत संकेत गोळे करंजे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर रखरखत्या उन्हामध्ये धावून पाऊस ते मात्र पाडतायत. यावेळी देखील सफल झाले. अगोदरच जागा बनवली होती आणि बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये. हाय अँड हँडसम ह्यूज इट मॅक्सिमम षटकार. ताकदीचा पूर्णपणे वापर केलाय या बॉलवर आणि फेकून दिलाय बॉलला सीमारेषा पार. अगदी खरं तर आग लावणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे बॉलचा डाटा गोलंदाजाचा डाटा पूर्णपणे वाचला आणि बॉलला फिरकावून दिलाय स्क्वेअर लेगला. आणि हीच तर ओळख आहे का बरं मला आयकॉन घेतलेला आहे, का बरं 11 खेळाडूंचा विश्वास आहे, संघ मालकाचा माझ्यावर विश्वास आहे. तो विश्वास सार्थ ठरवत असताना श्री प्रताप शेलार साहेब यांचा विश्वास सार्थ ठरवत असताना संकेत गोळे आज इज ऑन फायर. राजू यांचा पुढचा बॉल. यावेळी मात्र पहा पंचांनी इशारा दिला इट्स अ वाईड बॉल आणि या लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. इथून मात्र पहा थोडंसं प्रेशर जरूर या ठिकाणी निर्माण झाले गोलंदाजावर. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर इन्फॉर्म फलंदाज आहेत अक्षय गोळे. बॉल कसा टाकायचा हा प्रश्नचिन्ह गोलंदाजाच्या निर्माण होत आहे, परंतु ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं थोडंसं दडपण आहे, प्रेशर निर्माण होत असताना पाहायला मिळाला. आलाय तो खराब बॉल. कोलवर टप्प्यावरचा बॉल. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील असफल राहिलाय. परंतु पहा चोरटे स्वरूपात या ठिकाणी अगदी डोळ्यात देखत धाव काढण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून झाला आणि बघता बघता एक सिंगल धाव देखील पूर्ण झाली. आणि आता आपण पाहतो 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता 29 धावा स्कोर कार्डवर लागल्यात, ज्याच्यामध्ये 7 बॉल मध्ये संकेत गोळे खूप चांगली कामगिरी आपल्या टीम साठी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी आपल्या खांद्यावर पूर्णपणे पेलत असताना तर दुसरीकडे आपण पाहतो सूरज यांना 5 मध्ये आतापर्यंत केल्या 6 धावा. अगदी बरोबर. यस, नेक्स्ट मॅच अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे जावली सोल्जर्स जावली तालुक्याचा संघ श्री सुधाकर लोहार साहेब जावली यांच्या संघ मालकीचा संघ त्याच्या विरोधात अगदी आपण पाहणार आहोत आरव स्पार्टन अगदी अजित सुतार साहेब पाटण तालुका गणेश शिंदे आयकॉन आणि त्यांच्या विरोधात छत्रपती शिवेंद्रराजे 11 सावली ज्ञानदेव राजने साहेब अक्षय शेलार याचा आयकॉन म्हणून खेळत असताना आपण पाहू शकतो. चला दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपल्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण उपलब्ध असाल तर नक्कीच मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे. पहिल्या डावाखेर आपण नाणेफेक करणार आहोत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. कराड ग्रामीण आपण पाहतो सुनीलजी पवार साहेब सचिनजी देसाई साहेब यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अमितराज चव्हाण आयकॉन खेळाडू, अमर बांबरस, सुनील चाळके, सूर्यकांत शेडगे, राज कळंत्रे, विशाल चोरगे, महेश डफळे, अक्षय मोरे, संतोष मांढरे, राजेश कुराडे, अजिंक्य जाधव अशी स्टारकास्ट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुकेश पवार आणि राजू दिघे, विक्रम मोरे
ही खरं तर एक खोलवरची बॅटिंग लाईनअप असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु मैत्री ग्रुप जावळी ही टीम देखील आता बॅटिंग करत असताना त्यांनी खरं तर संकेत गोळेने आपल्या नावाचा परिचय या ठिकाणी दिलाय. गोलंदाज तयार विक्रम मोरे, तिसरा बॉल गोलंदाज या ठिकाणी वापरला जातो. पहिलाच बॉल, इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर खूप खाली राहिलाय बॉल आणि या धावपट्टीचा जर विचार केला तर अगदी पाटा धावपट्टी आहे, परंतु काल किरण मस्कर यांनी देखील सांगितलं होतं ही धावपट्टी अशी आहे की धावपट्टीवर एखादा बॉल तुमचा खालून देखील जाऊ शकतो, एखादा बॉल अतिरिक्त उसळी देखील घेऊ शकतो. त्यामुळे फलंदाजांना अगदी डोळ्यामध्ये तेल घालून तारेवरची कसरत करावी लागेल. ओहो, यावेळेला मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका, या ठिकाणी शरीराचा वेध घेतलाय, परंतु एक सिंगल फक्त प्राप्त होईल. या सिंगल नंतर आता आपण पाहतोय 30 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मैत्री ग्रुप जावळी आपण पाहिलं तर प्रतापजी शेलार साहेब यांचा संघ, संकेत गोळे आपण पाहतोय आयकॉनच्या भूमिकेमध्ये, अभिषेक गोळे, ऋतिक कदम, अंकुश जाधव, निलेश बटांगळे, अजित बडे, सूरज मटाळे, संकेत पवार, अमर शेलार, अक्षय सोरड, सचिन आसवले, विश्वास दळवी आणि संदीप वलंगडे, हर्षल खराडे ही एक बॅटिंग लाईनअप यांच्याकडे देखील जावली टीम कडे देखील आहेत. परंतु सध्या दोन खेळाडू मैदानामध्ये हाहाकार निर्माण करत असताना आपण पाहतोय. ओहो, फटका चांगला आहे, परंतु स्टिकरांचा फटका, अतिरिक्त उसळी, भरपूर वेळ हवेमध्ये राहिला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आला आणि काऊ कॉर्नरला अप्रतिम झेल पकडला गेला आणि या ब्रेक थ्रूची गरज होती. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर सूरज बॅक टू डग आउट. अगदी बरोबर आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज इन्फॉर्म होत असताना मात्र विकेटच्या शोधामध्ये कराड ग्रामीण या टीमला जावं लागणार होतं, परंतु खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सापळा रचला होता, त्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं सूरज मटाले यांना आणि पहिला ब्रेक थ्रो लागलेला आहे. खरं तर संकेत गोळे आणि सूरज मटाले यांची कालच्या दिवसामध्ये पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीने जमली होती, परंतु आज या मॅच मध्ये सूरज मटाले यांना माघारी परतावं लागलेलं आहे. परंतु पहिलं षटक जर आपण पाहिलं ना तर अमर बामरस घेऊन आले होते, त्यांनी मात्र अवघ्या 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः धावांचा सपाटा पाहायला मिळाला. संकेत गोळे यांनी तब्बल 22 धावा दुसऱ्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. म्हणजेच काय तर पहिलं षटक कराड ग्रामीणच्या बाजूने राहिलं, दुसरं षटक मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून राहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र पहा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, अंपायर कडे स्ट्रॉंग अपील, परंतु आत्मविश्वास कमी होता, उत्साह भरपूर जास्त या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हीच खासियत आहे. अशा प्रकारचे बॉल फेकावे लागतील, डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील, कारण आता तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 30 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. विक्रम मोरे गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आणि नवीन खेळाडू आपण पाहतोय संदीप आलेत, स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी राहिले. विक्रम खोलव्या टप्प्यावरचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली. आपण पाहिलं तर बॉलर बॅक डाईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झाला, परंतु एक सिंगल पेक्षा जास्त काही हाताला लागणार नाही. एक विकेट गेल्यानंतर थोडंसं दबाव तंत्र या ठिकाणी मैत्री ग्रुप जावली या टीम वर पाहायला मिळतोय आणि जे षटकार होते, चौकार होते ते थांबलेत, परंतु आता स्ट्राईकला आपण पाहिलं तर 9 बॉल मध्ये 22 धावांची विस्फोटक खेळी करणारा हा खेळाडू संकेत गोळे आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. आयकॉन आणि त्याच्या समोर आहे विक्रम मोरे. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. ओहो, या वेळेला मात्र आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर थोडस अतिरिक्त उसळी घेतली या बॉलने. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं, परंतु पंच निर्णयावर तटस्थ आहेत. पण मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त उसळी देणारा हा बॉल होता, परंतु विक्रम मोरे यांची कमाल आणि धमाल पाहायला मिळालं. एक षटक त्यांनी हाताळलं, एक धाव खर्च करत असताना एक विकेट देखील त्यांनी मिळवलेली आहे. इकॉनॉमिकल नियंत्रितपणे गोलंदाजी त्यांनी टाकली आणि अक्षरशः तिसऱ्या षटकामध्ये अखेर एक धाव त्यांनी खर्च केली आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय कराड ग्रामीण टीमला. आपण पाहिलं तर पहिला बॉल त्यांचा डॉट होता, त्यानंतर आपण पाहिलं तर चौथा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला डॉट, 6वा बॉल देखील डॉट, म्हणजे एकूण जवळजवळ 3 बॉल डॉट टाकलेत. आणि मर्यादित षटकांच्या एवढ्या मोठ्या प्रीमियर लीग मध्ये आणि समोर जर आपण पाहिलं तर अनेक तारे सितारे पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील आणि त्यांच्या समोर डॉट बॉल टाकणं म्हणजे अगदी मी म्हणा अगदी अथांग महासागरामध्ये खोलवर जाऊन अगदी शिंपले काढणं आणि त्या शिंपल्यामध्ये मोती सापडावा एवढं कठीण आता एक डॉट बॉल या सध्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ही किमया मात्र या गोलंदाजाने साधली, विक्रम मोरे या गोलंदाजानं. अगदी बरोबर आहे. समोर संकेत गोळे सारखा फलंदाज फॉर्म मध्ये असताना मात्र त्याच्या समोर त्याला थांबवायचं म्हणजे कुठेतरी अवघड होतं, परंतु विक्रम मोरे यांनी कमालीची गोलंदाजी केली.
खेळाडूच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्या गेल्या आणि कुठेतरी मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी निर्माण केले। परंतु असं म्हटलं जातं ना सर की जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाही विचारलं नाही की समुद्र किती लांब आहे। समोर किती अडथळे असू द्या, तुम्हाला तुमचा क्रिकेट हे दाखवावंच लागतं। यस, असं म्हटलं जातं ना की अपयशाच्या खडकाखाली यशाचा अखंड झरा वाहत असतो आणि पहा यशस्वी तोच होतो जो पडतो देखील आणि पडल्यानंतर पुन्हा एकदा उठण्याची धडपड, म्हणजे आयुष्यामध्ये पडझड झाली तरी धडपड करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते तो नेहमीच आयुष्यामध्ये यशस्वी होतो। आणि इथे प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे, कारण ही मॅच ही आयोजन पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग हे बडा मंच आहे। इथे प्रत्येकाला साबित करायचं आहे, कारण इथे आपल्या संघ मालकाने जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला सार्थ ठरणारं काम करायचं आहे। कारण विश्वास हा उडालेल्या पक्षाप्रमाणे असतो, एकदा उडाला तर तो कायमस्वरूपी उडून जातो। त्यामुळे विश्वासाला सार्थ ठरणारी कामगिरी आज प्रत्येकालाच करायची आणि जो विश्वास या ठिकाणी ठेवलाय त्यासाठीच ही खरी तर सगळ्यांची खटाटोप चाललेली आपल्याला पाहायला मिळते। तर गोलंदाज क्रमांक 4, 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय। 31वा स्कोर कार्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मैत्री ग्रुप जावली टीम आणि चौथं षटक राजेश कुराडेच्या पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार, बॉल सीमा पार, षटकार। अगदी पहा मैदानाच्या आतमध्ये खडे खडे ठोकलाय षटकार, अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेतला आणि तदनंतर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं। पहा अगदी रिप्ले टेलिकास्ट मध्ये अगदी ओव्हर पिचचा बॉल खोतून काढलाय, अक्षरशः काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते ते मात्र पाहत राहिले आणि लॉंग आणि स्ट्रॉंग अप्रतिम षटकार पाहायला मिळालाय मिस्टर संदीपच्या बॅट मधून। यस, ना तकदीर बदलती है ना तस्वीर बदलती है, हिम्मत ना हार है मंजिल के मुसाफिर, जिंदगी कभी भी बदल सकती है। पहिल्या बॉलवर टोकला, आता षटकार सुरुवात केली। या वेळेला मात्र ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, ही बिकम जस्ट अ म्यूट स्पेक्टॅक्टर, बॉल इज आउट ऑफ द पार्क, वन बाउंस। अंपायर्स डिसिजन, यस, रिव्ह्यू थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये पाठवलं। आता इथून आपल्याला पाहावं लागेल काय घडलंय। जाऊया पुन्हा एकदा एमटीसी लाईव्ह कडे, त्यांचं थोडंसं काम जरूर वाढलंय। क्लिअरिटी, क्वालिटी आणि क्रिएटिव्हिटी या तिन्हींचा सुरेख संगम म्हणजे ओम साई एमटीसी। अगदी बरोबर आहे, ओम साई एमटीसी म्हटलं की अक्षरशः प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारी ही युट्यूब लाईव्ह वाहिनी। खर तर कालच्या दिवसामध्ये चर्चा देखील रंगली गेली होती, कारण स्वतः अक्षय म्हात्रे शेठ 81-82 ब्रँड खरं आता स्वतः मैदानाच्या आतमध्ये कॅमेरामॅन ते जज करत होते। अर्थातच या नावाची चर्चा सातत्यपूर्वक राहिलेली आहे। एक मिनिट, षटकार आहे। अगदी पहा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पडताळणी केली गेली आणि यस कॉल आलाय षटकार। राजेश कुराडेच्या 2 बॉलवर 2 षटकार, तिसरा येईल का? बॅटचा स्विंग तर भरपूर आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक 1 बाउन्स बॉलला गॅदर करेन आणि एक सिंगल, चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं। परंतु दोन्ही खेळाडूंना आता सामंजस्यपूर्ण खेळी करावी लागेल। परंतु आपण पाहिलं तर कराड ग्रामीण या संघाकडे देखील भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे, हे विसरून चालणार नाही। त्यामुळे एक सन्मानजनक स्कोर उभा करणं फार गरजेचं आहे। अगदी बरोबर आहे, कारण क्रिकेट म्हटलं की कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाही। तुम्हाला जितक्या धावा पहिल्या सत्रामध्ये उभ्या कराव्या लागतील तितकं करणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्या सत्रामध्ये धावांची चिरपाड होऊ शकते। Yes, cricket is a game of uncertainty. We will not predict about the cricket. ओहो, या वेळेला मात्र अगदी स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, हाय अँड हँडसम। या वेळेला बॉल सीमा रेषा पार, पंचांचा इशारा, 6 धावांसाठी आलाय, मॅक्सिमम षटकार। अक्षय गोळे यांची देखील माफ करा संकेत गोळे यांची देखील बॅट तळपलेली आहे, थोडेसे बॅकफुटला गेले आणि त्यानंतर कलात्मक क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवले। डोळ्याची पारणं फेडणारा हा षटकार आलाय, लाजवाब षटकार त्यांनी ठोकलाय। 50 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागलेत, 11 मध्ये 28 वर संकेत गोळे खेळतात। ओहो, या वेळेला मात्र ऑन साइडला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमा रेषा पार, हस्से हस्से कट जाए रस्से, हवा के संग संग घटा के साथ साथ, बॉल सीमा रेषा पार, षटकार। काय स्ट्रोक खेळलाय मैदानाच्या आतमध्ये। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा त्यांनी दाखवलाय। थोडासा पुढचा पाय वाकवला आणि त्यानंतर
बॉलला टर्न केलं आणि डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये अप्रतिम षटकार ठोकलेला आहे. राजेश कुराडे थोडेसे महागडे ठरलेले आहेत. खरं तर 25 धावा त्यांनी 5 बॉलच्या पाठीमागे खर्च केलेत. राजेश कुराडे पुन्हा एकदा यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड झालाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक देत बॉल सीमा रेषा पार शेवटच्या बॉलवर आलाय. हा हाय अँड हँडसम मॅक्सिमम षटकार अक्षरशः धुवून काढले. लागोपाठच्या 3 बॉल वरती 3 मोठे ब्लास्ट पाहायला मिळाले. संकेत गोळे करंजे यांच्या बॅट मधून षटकार हॅट्रिक देखील पाहायला मिळालाय. कालच्या दिवसामध्ये मातोश्री 11 टीमचा आयकॉन खेळाडू सतीश सनस यांच्या बॅट मधून लगातार 3 षटकार पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मैत्री ग्रुप जावली या टीमचा आयकॉन संकेत गोळे यांनी देखील 3 बॉलच्या पाठीमागे 3 षटकार ठोकलेले आहेत. खरं तर मॅच मध्ये रंग भरलेले आहेत. संकेत गोळे नावाचं वादळ मात्र आता थांबायचं नाव घेत नाहीये. ते लय मध्ये आलंय, इन्फॉर्म झालंय आणि संकेत गोळे ही डोकेदुखी ठरते कराड ग्रामीण या टीम साठी. कारण संकेत गोळेने 13 बॉलच्या पाठीमागे 40 धावांची एक चेक. यस, नेक्स्ट मॅच पुढील सामना विनंती करेन दोन्ही संघाचा कर्णधार लक्ष द्या प्लीज. छत्रपती शिवेंद्रराजे 11 सावली त्यांच्या विरोधात आरव स्पार्टन. दोन्ही संघाचे कर्णधार. अगदी पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आज संकेत गोळे करंजे गावचा सुपुत्र आज या घनसोली 40+ मैदानावर अक्षरशः आग ओकताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे आपण पाहतोय मुटकलवाडीचा सितारा अर्थात अजित पाटील यांचा बेस्ट खेळाडू आपण पाहतोय संदीप. दोन्ही खेळाडू आज अक्षरशः या मैदानावर वेगळे रंग उधळताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा स्कोर काढाव्या लागल्यात. आता स्ट्राईकला आपण पाहतोय संदीप. विक्रम मोरे पहिला बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला आणि विकेट बॅक टू डग आउट. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होत असताना विक्रम मोरे कौतुकास्पद गोलंदाजी केली जाते. आपल्या स्पेल मधील ते ओव्हर क्रमांक 2 घेऊन आले आणि पहिल्याच बॉल वरती संदीपला मात्र माघारी पाठवलंय. यस, अगदी त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालंय. गोल्डन मॅन काळगाव तालुक्याचे संस्थापक अध्यक्ष काळगाव क्रिकेट संघटना आदरणीय सन्माननीय श्री गोपीदादा सूर्यवंशी साहेब. गोल्डन मॅन गोपी शेठ यांचं आगमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. ज्यांच्या माध्यमातून अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा प्रथम पारितोषिकाचा करंडक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलाय आणि अनमोल असं सहकार्य लाभलंय. अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या पहिल्या पर्वाला बॉस यांच्यावर असलेलं प्रेम आणि गोपीदादा सूर्यवंशी साहेब गोल्डन मॅन यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विक्रम मोरे तयार. अजित बडे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल फेस करत असताना यावेळी मात्र मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. वाऱ्याच्या वेगाने बॉलवर जाईल तोपर्यंत एक सिंगल मात्र प्राप्त केली आणि हा खरं तर चांगला निर्णय आहे. कारण समोर जर आपण पाहिलं तर विस्फोटक फलंदाज ज्याची बॅट खरं तर बोलते आणि ज्याने 13 बॉल मध्ये 40 आतापर्यंत धावा काढल्या तो आयकॉन खेळाडू संकेत गोळे. म्हणून मी म्हटलं की आयुष्यामध्ये दृष्टी नाही तर दृष्टिकोन असावा लागतो आणि दूरदृष्टी असलेला हा खेळाडू एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली. अगदी बरोबर आहे. संघाचे सूत्र हलवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. हो, या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल खालून राहिलाय. चांगलं कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज विक्रम मोरे. विक्रम मोरे यांनी दुसरं षटक हाताळलं होतं सर आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खर्च केले होते फक्त 1 धाव आणि 1 विकेट प्राप्त केली होती. आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर आता शेवटचं षटक जे क्रिकेट मधलं स्लॉग ओव्हर म्हटलं आता हाणामारीचं षटक म्हटलं तर ते डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्यांना आता पाचारण करण्यात आलंय. अगदी बरोबर आहे. विक्रम मोरे पाटणचे आहेत, कुंभार गावचे आहेत आणि आपला दबदबा ते सातत्यपूर्वक या मैदानावरती ठेवतात. परंतु यावेळेला पहा अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. लाजवाब क्षेत्ररक्षण. जसा बॉल आला तसा मात्र अडवला. फेकी देखील अचूक पाहायला मिळाले आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. यस, खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. डेडिकेशन फार महत्वाचं आहे. समर्पण कुठल्याही टीमसाठी फार महत्वाचं की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे तुषार सर आणि या सांघिक खेळामध्ये प्रत्येकाची भूमिका ही फार महत्वाची असते. जसं असं म्हटलं जातं ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. प्रत्येकाचा वाटा फार महत्वाचा आहे आणि
त्यासाठीच आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळालं। परंतु या स्पर्धेची चर्चा भरपूर झाली, गेली कित्येक दिवस आपण पाहिलं तर भरपूर चर्चा या स्पर्धेची पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची आपल्याला पाहायला मिळाली। अगदी बरोबर आहे, कारण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उभं राहिलं 4 वर्षापूर्वी आणि तदनंतर प्रत्येकाच्या मनामध्ये शंका होती की पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आम्हाला कधी खेळायला मिळणार। परंतु शिवा जाधव बॉस यांची मेहनत, कार्याध्यक्ष अरुणभाई कदम, तदनंतर संस्थापक बबलू पाटील या सर्वांनी मात्र एक चांगली मेहनत घेतली, सर्वजण एकत्र आले आणि तदनंतर मात्र पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ते घेऊन आले आणि तदनंतर मात्र आज आपण पाहत आहे या क्रिकेटचा सोहळा। दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव यशस्वीरित्या या ठिकाणी पाहायला मिळाली। या 2 धावांनंतर आपण पाहू शकतो आतापर्यंत 66 3 विकेटच्या मोबदल्यानंतर शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ। आणि जी चर्चा आपण करत होतो की कोणतीही संस्था उभी करणं एवढी सोपी गोष्ट नसते, कारण कुठली गोष्ट आपण उभी करू शकतो परंतु ती सांभाळणं, सातत्य ठेवणं या गोष्टी, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्या गावापासून कित्येक किलोमीटरचा प्रवास करून आपण एखाद्या वेगळ्या शहरामध्ये जाणं आणि तिथे एवढा मोठा सेटअप उभं करणं ही खरं तर फार तारेवरची कसरत आहे। आणि या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या आणि कमिटीला यासाठीच नक्कीच आपण त्यांचं अभिनंदन करूया। यस, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग दुसऱ्या दिवसाच्या दरम्यान आदरणीय श्री गणेश बनगे साहेब महाराजा फायनान्स, उमाकांत जाधव साहेब फायनान्स इंडिया कॉर्पोरेशन, नजीब खान साहेब उद्योजक, रणजित गैरवार साहेब उद्योजक आहेत, या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। शेवटच्या बॉलवर अगदी पुल करण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय आणि एक सिंगल बाईच्या स्वरूपात या ठिकाणी प्राप्त झाली, लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी प्राप्त झाली आणि या सिंगल नंतर आता स्कोर कार्डवर लागल्या 67 धावा 3 विकेटच्या मोबदल्यानंतर। बरोबर आहे, परंतु विक्रम मोरे यांनी 2 षटक हाताळले आणि 2 षटकाच्या पाठीमागे अवघ्या 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या। विक्रम मोरे पाटण तालुक्यातील कुंभार गावचे आहेत, त्यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। अगदी 2 षटका अखेरीस फक्त 5 धावा खर्च करून 2 विकेट्स त्यांनी मिळवलेल्या आहेत। इतर 18 बॉलच्या पाठीमागे तब्बल 62 धावा मैत्री ग्रुप जावली यांनी मोहर लगावलेली आहे। खरं तर मैत्री ग्रुप जावलीची बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिलं तर स्क्रीनवरती पाहायला मिळतात, सूरज मटाले अक्षरशः 6 बॉलच्या पाठीमागे 6 धावा त्यांनी बनवल्या। संकेत गोळे यांनी अप्रतिम बॅटिंग केली, 15 बॉलच्या पाठीमागे 41 धावांचं योगदान त्यांनी दिलं आणि तदनंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये ते माघारी परतले। तदनंतर संदीप आले, संदीपने 6 बॉलच्या पाठीमागे 14 धावांचं योगदान दिलं। परंतु बॉलिंग पेस जर आपण पाहिला ना तर अक्षरशः अमर बामरस यांनी पहिलं षटक हाताळलं, 7 धावा खर्च केल्या। राजीव दिघे आले, त्यांनी 1 ओव्हरच्या पाठीमागे 22 धावा। तदनंतर विक्रम आले, विक्रमने 8 धावा खर्च केल्या, मग परत 5 धावा खर्च केल्या आणि तदनंतर राजेश कुराडे महागडे ठरले, 31 धावा त्यांनी खर्च केल्या। धन्यवाद। चला मी विनंती करेन छत्रपती शिवेंद्रराजे जावली 11 अगदी त्यांच्या विरोधात आरव स्पार्टन, मी विनंती करेन गोल्डन मॅन गोपीदादा सूर्यवंशी साहेब आणि राहुल दादा पेंढारकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत। अगदी राहुल दादा पेंढारकर साहेब आणि त्यांच्या साथीला अगदी पश्चिम महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे। गोल्डन मॅन संस्थापक अध्यक्ष काळगाव क्रिकेट संघटना, त्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक चा करंडक अगदी जो आपल्याला पाहायला मिळतोय, छत्रपती शिवरायांची प्रतिमा आणि एका बाजूला ज्ञानदेव रांजणे साहेब, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे जावली 11, अक्षय शेलार ओखवडी आयकॉन आणि त्यांच्या विरोधात अजित सुतार साहेब यांचा संघ गणेश शिंदे मिस्टर पीटीपीएल दुसऱ्या बाजूला खेळत असताना आपण पाहू शकतो। एक यशस्वी आयोजक मालदन प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून संपन्न पार पडली पीटीपीएलच्या अगदी या वर्षीच्या हंगामामध्ये कोयना सुपुत्र संघाचे संघ मालक राहुल दादा पेंढारकर साहेब आणि त्यांच्या साथीला ऍडव्होकेट महेश पाटील सर यांचा देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। वेलकम सर। अगदी कोयना सुपुत्र संघ आणि आयकॉन खेळाडू अगदी या वर्षी विजयी झालाय। आरव स्पार्टन संघ कॉल करेल एका बाजूला पीएमपीएल 1 जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र कॉल केलाय आणि इथे मात्र पीएमपीएल 1
मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर ऊन जास्त आहे, आपण मुख्य व्यासपीठावर असं नसतो. अगदी किरण शिरटकर अनुभवी खेळाडू, नाणेफेक जिंकले, अभिनंदन. महत्वपूर्ण निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारतो पहिल्यांदा. आज पहिलं पर्व आणि आजचा दुसरा दिवस, कशी राहिली आहे आपल्या संघाची कामगिरी? कामगिरी म्हणावी अशी चांगली नाही झालेली, कारण आम्ही कालच्या दोन्ही मॅचेस हारलेलो आहे. ह्या मॅच जिंकून आम्ही स्पर्धेमध्ये राहण्याचा प्रयत्न करू. यस, आदरणीय सन्माननीय श्री ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या मालकीचा संघ श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सावली 11, काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि कसं वाटलं ही स्पर्धा खेळत असताना? स्पर्धेचं अतिशय उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे. शिवा आणि बाकी कमिटी मेंबर्स यांचे अभिनंदन, आणि अशी स्पर्धा वर्षानुवर्ष चालू राहावी ही सदिच्छा. यस, थँक्यू सो मच. यस, गणेश शिंदे फलंदाजी करायची आहे, काय रणनीती असेल या सामन्यामध्ये सकाळचा सामना गमावल्यानंतर? सकाळी जास्त 70 रन झाले होते या ग्राउंडला, तसं असं काय नाही, 80 काल चेस केले होते, तरी पण प्रथम फलंदाजी करून आम्ही 80+ करण्याचा प्रयत्न करू आता. येस, दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. किरण शिलेटकर, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले जावली 11 संघाचे कर्णधार नाणेफेक जिंकले, प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. थँक्यू सो मच लहू जाधव सर. आपण पाहताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 यूट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जॉईन झालेले आहे त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खरं तर पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. 68 धावांचं लक्ष्य आहे आणि 68 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अमर बामरस उरमोडी आणि त्यांच्या जोडीला पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय. अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये, 2 पायांच्या मधून चेंडू मात्र पाठीमागे चाललाय. थोडस मोये होताना पाहायला मिळालं. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि चुकीचा मोबदला कराड ग्रामीण टीमला होत असताना 2 धावा धावफलकावरती लगवलेल्या आहेत. 30 बॉल मध्ये 68 धावा करायच्या आहे. पल्ला मोठा आहे, परंतु आता समजदारीचं क्रिकेट या ठिकाणी करावं लागेल. अगदी बरोबर आहे. याला पहा पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. अडवला जाईल बॉलला आणि येतोय तो डॉट बॉल. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1. आपण पाहिलं मैत्री ग्रुप जावली या टीमने 2 ओव्हरमध्ये 29 काढले होता. पॉवर प्लेच्या षटकांचा खूप चांगला वापर केला होता. कराडला देखील तेच करावं लागेल. ओहो, यावेळी मात्र पहा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय आणि पूर्णपणे बीट केलंय यावेळेला बॅट्समनला. अमर शेलार गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत आणि अप्रतिम गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत हाताळलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाहीये. 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा खर्च केलेत. याला पहा बॉल हवेमध्ये आहे, उंची जास्त प्राप्त झाले, लांबी पाहावी लागेल आणि पहा अगदी हाताला स्पर्श करून बॉल निघून चाललाय. 6 धावांसाठी येतोय तो पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील एक नेत्रदीपक षटकार अमर बामरसच्या बॅट मधून. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता नो लुकिंग शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. विशाल यांच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वरती राहिला आणि त्यानंतर पहा अगदी बॉलवर झोकून दिलं, बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. आता मात्र इन्फॉर्म होताना अमर बामरस पाहायला मिळतात. जिल्हा आयकॉन म्हणून ते पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये देखील खेळले, KSK प्रीमियर लीग मध्ये देखील ते जिल्हा आयकॉन म्हणून खेळले. यावेळेला पहा टोले शंग प्रहार, उंची जास्त, लांबी जास्त, लॉंग अँड स्ट्रॉंग अमर बामरसच्या बॅट मधून आणखीन एक पॉवरफुल बुलंदी षटकार. यस, अमर इज ऑन फायर नाव. खरं तर पहा मागचा षटकार देखील देखणा होता आणि या वेळेला फुल कॉन्फिडन्सने हा फटका मारला गेलाय आणि त्याला माहिती देखील होती बॉल बॅटला लागल्यानंतर किती अंतर गाठू शकतोय षटकार. लागोपाठचा तिसरा येणार का, परंतु परफेक्ट यॉर्कर बॉल टाकलाय. तिन्ही यष्टांच्या मधोमध अगदी अमर बामरस यांना पकडलं गेलं आणि LBW अमर बामरस बॅक टू द डकआउट. टीट फॉर टॅट, जशा तसे प्रत्युत्तर तू शेर ठरू शकतोस. 2 बॉलवर तर 1.25 शेर मी देखील आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं अमर शेलार यांना आणि त्यांनी दाखवलं की 2 षटकारानंतर
गो बॅक चले जाऊचा इशारा अमर बामरस यांना 2 षटकारानंतर त्यांची वापसी होते. अगदी बरोबर आहे. अमर बामरस नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना पाहायला मिळालं, परंतु अमर बामरस या नावाचं वादळ जर शांत झालं तर नक्कीच मैत्री ग्रुप जावली कमबॅक करू शकेल आणि ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं ते विकेट मात्र आता माघारी परतलेली आहे आणि अमर बामरस उरमोडी वडगाव माघारी परतलेले आहेत. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर कराड ग्रामीणचा आज जर पाहिलं तर आयकॉन खेळाडू अमित राज चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आता आलाय. मागच्या मॅच मध्ये जसं आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिले ज्या पद्धतीने संकेत गोळे यांनी आक्रमक फलंदाजी आक्रमक रवैया धारण केला होता, आता जबाबदारी आहे ऍज अ आयकॉन म्हणून अमित राज चव्हाणवर. त्याला देखील संकेत गोळे सारखी आयकॉनिक खेळी देखील या मॅच मध्ये करावी लागेल. परंतु काय घडेल या मॅच मध्ये पहा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर तयार. अगदी बरोबर आहे आणि स्ट्राईक एंडला आहेत विशाल चोरगे, वाईचे आहेत, जांभळी गावचे देखील आहेत आणि खऱ्या अर्थाने याही नावाचा डंका सातत्यपूर्वक राहिलाय. अगदी हार्ड हिटर बॅट्समन म्हणून विशाल चोरगे यांच्याकडे पाहिलं जातं. आज मात्र मी का प्रसिद्ध आहे हे त्यांना सिद्ध करावं लागेल. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये सचिन आसवलेले आहेत. हो, इथे मात्र पहा अगदी आगळ्या वेगळ्या शैलीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. येतोय तो डॉट बॉल. टेनिस क्रिकेटचा भरपूर चांगला अनुभव आहे, लेदर क्रिकेटचा देखील भरपूर चांगला अनुभव आहे आणि रबर क्रिकेट देखील या खेळाडूंना भरपूर गाजवलेलं आहे. तो सचिन आसवले. हाईट कमी परंतु फाईट जास्त या खेळाडूकडे सातत्याने आपण पाहिली. यावेळेला पहा अगदी पॅडलाईनची गोलंदाजी आणि इथे मात्र देखील फलंदाज लेग बिफोर OUT आउट. विशाल चोरगे देखील लेग बिफोरचा शिकार ठरतायत आणि फलंदाज माघारी परतावा लागेल. म्हात्रे सर जर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत 2 खेळाडू LBWच्या स्वरूपामध्ये माघारी परतलेले आहेत. येस, ही लाईन आणि लेंथ खूप चांगली आपल्याला पाहायला मिळतं. टोकरशा टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झाला आणि क्रिकेटमध्ये या बॉलला अगदी तुम्ही फक्त हेलिकॉप्टर मारू शकताय, परंतु यावेळी आपण पाहिला अमर बामरस देखील अशा पद्धतीने विकेट प्राप्त झाले आणि त्यानंतर आपण पाहतोय हा देखील खेळाडू अर्थातच विशाल देखील अशाच पद्धतीने आउट होतोय आणि दुसरा धक्का लागतोय कराड ग्रामीण या टीमला. अगदी बरोबर आहे, परंतु विशाल चोरगे यांची विकेट गेल्यानंतर सचिन आसवले यांची मात्र जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एखाद्या मोठ्या खेळाडूची तुम्ही विकेट मिळवता तर जल्लोष करणं खूप गरजेचं आहे आणि सचिन आसवले यांच्या माध्यमातून तो जल्लोष पाहायला मिळाला. 14 वरती 2 स्थिती आपण पाहताय. आता कुठेतरी 10 मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचे आहेत आणि बॉल मात्र कमी आहेत. 22 बॉलच्या पाठीमागे अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे कराड ग्रामीण टीमला. पल्ला मोठा गाठायचा आहे आणि स्वप्न मोठे असल्यानंतर काम देखील तेवढंच मोठं करावं लागतं, प्लॅनिंग करावं लागतं. परंतु सध्या गोलंदाजीचं भार सांभाळत असताना सचिन आसवले याला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सचिन आसवलेचं आपण पाहिलं तर रबर बॉल क्रिकेट खेळत असताना देखील बॉल जास्त उंची घेत नाही. रिलीज ऑफ द डिलिव्हरी फार वेगळ्या पद्धतीची आपल्याला त्याची पाहायला मिळतो. परंतु समोर जर आपण पाहिला तर पाटण तालुक्याचा बाहुबली 2 वेळा मिस्टर PTPL हाच खेळाडू ठरला होता आणि तो आता राजेश कुराडे. आम्ही नेहमीच वर्णन केलं अगदी कुराडी सारखे घाव जो घालतो तो राजेश कुराडे, ज्याच्या बॅट मधून भरपूर वेळा धावांचा पाऊस अक्षरशः पाहिलाय. अगदी बरोबर आहे, परंतु बॉलिंग करत असताना थोडेसे ते महागडे ठरले होते, परंतु आता त्यांच्या हातामध्ये बॅट आहे. बॅटिंग कशा प्रकारे ते करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु समोर एक ताकदवार गोलंदाज सचिन आसवले पाटणचे ते देखील आहेत. याला पहा अगदी गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली आणि त्यानंतर उसळी देखील पाहिली तर आपण कमी पाहायला मिळाली. बॅट वरतून फिरली गेली आणि बॉल खालून आला आणि येतोय तो डॉट बॉल. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण आता बॉल कमी आहेत आणि धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचे आहेत. पुन्हा एकदा सचिन आसवले निघालेले आहेत, परंतु यावेळेला पहा थोडीशी गिरकी घेतली आणि बॉलला फिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी टोले शंग प्रहार राजेश कुराडे यांच्या बॅट मधून. मागच्या मॅच मध्ये देखील आपण मागच्या ओव्हर मध्ये देखील पाहिलं तर 4थ्या बॉलवर षटकार आला. या ओव्हर मध्ये देखील 4थ्या बॉलवर षटकार आला. राजेश कुराडे 1 बॉल शांत जरूर राहिला, परंतु ही वादळापूर्वीची शांतता होती. विजलो जरी आज हा माझा अंत नाही, पेटे नव्याने उद्या हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडे जाळण्याचे केले कित्येक कावळे, परंतु पावलाना माझे थांबणे उसंत नाही. पेटेन उद्याने नव्या हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे राजेश कुराडे यांनी दाखवून दिले आणि हा त्यांचा एक
कॉपी बुक फटकाय खरं तर राजेश कुराडे अशा पद्धतीचे घाव सातत्याने घालताना आपल्याला पाहायला मिळाला. या चौथ्या बॉलवर षटकार ठोकलाय. आता यापुढे कशा पद्धतीने फलंदाजी करतील राजेश कुराडे. सूर तर गवसलाय आणि आता हा सूर घेऊन जर काम केलं तर नक्कीच या ठिकाणी विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकतील कराड ग्रामीण ही टीम. परंतु समोर जर आपण पाहिले तर आगीचे निखारे टाकणारा गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज सचिन आसवले. अगदी बरोबर आहे. संघर्ष करावा लागणार आहे आणि जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होतीये. थोडस स्पीडअप ठेवा विनंती असेल. वेळ जास्तीचा घेऊ नका कारण वेळ खूप महत्वाची आहे. वेळ कोणासाठी थांबत नाहीये. खरं तर आता राजेश कुराडे हे देखील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करताना पाहायला मिळतात. पहिला बॉल त्याने अगदी स्ट्रगल होताना खेळला परंतु तदनंतरच्या बॉलवरती त्यांनी षटकार ठोकला आणि धावपलकाला एक चांगली गती निर्माण केलेली आहे. 20 धावांवरती 2 गडी गमावलेले आहेत कराड ग्रामीण या टीमने. 68 धावांचा पाठलाग करत असताना आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे. येणारे बॉल 20 आणि धावा बनवायचे आहेत 48. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन आसवले तयार झालेले आहेत. यावेळेला पहा फटका दमदार आहे परंतु मिस टायमिंग स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक येथे विकेट. राजेश कुराडे देखील माघारी परतलेले आहेत. खरं तर 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक उभे होते. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर रोखून ठेवली. हाताची ओंजळ आणि त्या ओंजळीमध्ये बॉलला अगदी अलगद पकडलं गेला आणि राजेश कुराडे यांच्या खेळीचा अंत झालाय. एक षटकार जरूर खाल्ला परंतु संघर्ष मी अगोदरही सांगितलं की यशस्वी तोच होतो जो पुन्हा एकदा उभं राहण्याची ताकद ठेवतो. आणि सचिन आसवले याचं सातत्याने आपण पाहिलेलं आहे की हार न मानणारा हा खेळाडू आहे. माणूस कधी हारतो जेव्हा तो मनातून पहिला हारतो तेव्हा तो पराभूत होतो. मैदानावर पराभूत होणारा पुन्हा एकदा जिंकू शकतो परंतु मनातून पराभूत होणारा कधीच जिंकू शकत नाही. आणि संघर्षाचा आता शंखनाद फुंकला गेलाय. संघर्षाची आता चिंगारी फेकली गेली आणि याचा वनवा पेटायला आता वेळ लागणार नाही. आणि संघर्ष केल्याने राख होता असं कोण म्हणतं. संघर्ष केल्यानंतर आयुष्याचं सोनं होतं. आणि आता संघर्ष या दोन्ही टीम मधला पराकोटीला पोहोचलाय. प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. मी म्हणेन यक्ष प्रश्न आहे आमच्या क्रीडादर्शकांकडे की जावली की कराड दोघांमधले हे तुंबळ हाणामारी आपल्याला पाहायला मिळतंय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. अगदी बरोबर आहे कारण कराड ग्रामीण टीम म्हटलं की श्री सुनील पवार साहेब आणि सचिन देसाई साहेब यांच्या संघ मालकीचा संघ. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना मैत्री ग्रुप जावली श्री प्रताप शेलार साहेब यांच्या संघ मालकीचा संघ. जावली विरुद्ध कराड असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. आता मात्र शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील आणि इथे मात्र अगदी बॉल हवेमध्ये आहे. उंची जास्त लांबी कमी आणि सचिन आसवले यांच्या शेवटच्या बॉलवरती येते विकेट. धक्का क्रमांक 4 राजू दिघे बॅक टू द डकआउट. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 3 विकेट प्राप्त केल्यात. 6 धावा फक्त खर्च केला जो एक षटकार आपण पाहिलाय. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर 5 बॉल आले डॉट आणि या डॉट नंतर आता आस्किंग रन रेट वाढलाय. 18 मध्ये 48 करायचे परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा सचिन आसवले रिलीज ऑफ द डिलिव्हरी पहा टप्पा पहा आणि त्यानंतर 3 विकेट गोल्डन विकेट प्राप्त केल्यात सचिन आसवले. यास अगदी विनंती असेल 12वा खेळाडू प्लीज पाण्याची पूर्तता करा कारण खेळाडूला जर जास्त दुखापत असेल तर कर्णधाराला विनंती असेल आपण बदली खेळाडू मागवू शकता कारण ऊन जास्त आहे. आणि जर पाहिलं तर हवामान देखील जर उन्हाचा तडाखा पाहायला मिळतोय. प्लीज आपल्या शरीराची काळजी घ्या. खेळ महत्वाचा आहे परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी देखील महत्वाचे आहात. प्लीज विनंती असेल खेळाडूंना थोडंसं पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल टाकून प्या त्यामुळे तुम्हाला उन्हाचा अगदी कमी त्रास जाणवू शकतो. आणि जरा विनंती असेल पंचांना जर खेळाडूला जास्त दुखापत असेल तर प्लीज बदली खेळाडूने सामना आपण त्वरित चालू करूया कारण वेळेचं बंधन आहे. धन्यवाद. अगदी बरोबर आहे परंतु ओम साई एमटीसीच्या माध्यमातून काय छायाचित्र टिपले जात आहेत. अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण मैदान दाखवलं जात आहे. त्याचबरोबर मैदानाच्या आजूबाजूचा परिसर घनसोली विभाग तो देखील दाखवला जातोय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये सचिन आसवले ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आणि शेवटच्या बॉलवरती त्यांचा पाय मुरगळला गेला तो देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाला. खरं तर प्रेक्षकांना काय हवं आहे चांगली क्लिअरिटी चांगली नेटनेटकेपणा ते पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अगदी बॉलिंग टाकत असताना कुठेतरी बॉल हवेमध्ये असताना ते थोडेसे पाठीमागे फिरले आणि त्यानंतर त्यांचा उजवा पाय आहे ते थोडासा क्रॉस झाला आणि पाय त्यांचा मुरगळला गेला. पुन्हा एकदा ते खाली पडले जरूर परंतु पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी ते उभे राहिलेले आहेत. आणि याच क्रिएटिव्हिटीसाठी ओम साई एमटीसी प्रसिद्ध आहे कारण
याचमुळे ओमसाई एमटीसी खरं तर या नवी मुंबई परिक्षेत्रामध्ये का जास्त डिमांड ओमसाई एमटीसीची आहे त्याचं कारण हेच आहे की अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष वेधलं जातं आणि कॅमेरामॅनचा जर विचार केला तर दोन्ही कॅमेरामॅनचे भरपूर काही कौतुक करावं लागेल कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील टिपल्या जातात कॅमेरामॅनच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 3 मध्ये हर्षल आलेले आहेत. समोरच्या बाजूने आयकॉन खेळाडू अमितराज चव्हाण संघाचे कॅप्टन देखील आहेत. आयकॉन देखील आहेत. जबाबदारी आहे, जबाबदारीने खेळावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा, मेहनत, जिद्द, चिकाटी दाखवावे लागेल कारण येणारे बॉल आहेत 18 आणि धावा बनवायचे आहेत 48. बॅकफुटला गेले, पंच खूप चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. अक्षरशः त्यांनी टिपलाय झेल आणि आयकॉन अमित चव्हाण यांचा संपलाय खेळ. पहा कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावला होता आणि माहिती होतं की अमित राज त्याच दिशेने जास्त खेळले जातात आणि सचिन आसवले यांना तिथे पाचारण करण्यात आलं होतं आणि अगदी त्यांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय आणि आयकॉन खेळाडूची वापसी या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर आहे. अगदी सचिन आसावले यांच्या नावाचा डंका सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय. बॉलिंग करत असताना त्यांनी चांगली बॉलिंग केली. आता मात्र क्षेत्ररक्षण करत असताना देखील त्यांनी एक चांगला कॅच कॅरी केला. अर्थातच मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. त्यांची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर अगदी सडपातळ आहे. छोटा पॅक बडा धमाका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि अक्षरशः आज ते 100% देताना पाहायला मिळत आहेत. 100% डेडिकेशन आपल्या टीम साठी. छोटा रिचार्ज बडा धमाका. प्रतापजी शेलार साहेब जावली यांनी का बरं आपल्याला प्लेइंग 11 मध्ये घेतलंय आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. आणि सचिन आसवले गोलंदाजी करत असताना त्यांच्याच नावाचा डंका, आता फलंदाजी करत असताना देखील सचिन आसवले छागळ गुरु. हर्षल खराडे गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी आपली कमाल आणि धमाल दाखवायला सुरुवात केली. फलंदाज अमितराज चव्हाण यासारख्या मोठ्या बलाढ्य खेळाडूला त्यांनी माघारी पाठवलंय. आता पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 3 मध्ये दुसरा बॉल ते घेऊन निघालेले आहेत. याला पहा उसळी देणारा बॉल, फ्लाईट चांगली होती, टप्पा अचूक होता, योग्य टप्प्यावरती चांगला बॉल रिलीज केलाय आणि येतोय तो डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडस उसळी घेतली आणि त्याचमुळे की काय बीट झालाय आणि आता पहा बॅट तर फिरवणं गरजेचं कारण 16 मध्ये 48 करायचं फार मोठा स्कोर आहे आणि त्याला चेस करायचं. इथे रिस्क तर घ्यावीच लागेल. अगदी बरोबर आहे. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खरं तर 68 धावांचा मोठा पाठलाग करत असताना आतापर्यंत कराड ग्रामीण संघ अर्धा संघ गारद झालाय. 20 5 अशी स्थिती तुम्ही पाहताय. याला पहा बॅकफुटला गेले, थोडासा पंच केला आणि त्यानंतर मात्र चेंडू गॅप मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतील परंतु बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही. चेंडू चाललाय दन दन दनादन करत सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. चौकार, नशिबाचा हा चौकार असेल. मी म्हणेन बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका या ठिकाणी सजवला गेला परंतु आता एक रिस्क घ्यावी लागेल. दोज पर्सन वी विल नॉट टेक रिस्क विल नॉट अकम्प्लिश अ सक्सेस असं म्हटलं जातं. आयुष्यामध्ये तुम्हाला रिस्क जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत यश हे तुमच्या पदरी येऊच शकणार नाही आणि आता रिस्क तर घ्यावीच लागेल कारण अर्धा संघ गारद झालाय. याला पहा पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगली लेंथ, उसळी देणारा बॉल. खरं तर आपण चर्चा केली रिस्कची. जर तुम्ही रिस्क घेतली ना तर तुमची जीत फिक्स आहे. मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजांना मागे फिरून चालणार नाही. बेधडक कामगिरी करावी लागेल, मोठे फटके सजवावे लागतील आणि मॅच मध्ये रंग भरावे लागतील. याला पहा फटका फसलाय, उंची प्राप्त. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही पोहोचू शकणार. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 26 धावा. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता येणारे बॉल आहेत 12 आणि धावा बनवायचे आहेत 42. चेक अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रामध्ये प्रामुख्याने सन्माननीय उपस्थिती लाभली आहे. आदरणीय श्री रमेश टोनी दादा मडवी साहेब समाजसेवक आहेत. अगदी टोनी टायटन संघाचे संघमालक ज्यांचा NMPL मध्ये संघ सातत्याने खेळत असताना आपण पाहिलाय आणि या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी रोख रक्कम 5001 रुपयांचं बहुमूल्य असं सहकार्य लाभलंय. आदरणीय सन्माननीय श्री रमेश दादा टोनी दादा मडवी साहेब यांचं शुभ आगमन झालंय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून टोनी दादांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम.
3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा. आता येणारे बॉल आहेत 12 धावा बनवायचे आहेत 42. समीकरण थोडंसं अवघड आहे कराड ग्रामीण या टीमला, कारण त्यांच्या 5 विकेट्स गेलेले आहेत, परंतु 11 खेळाडू आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे. येणाऱ्या 6व्या किंवा 7व्या क्रमांकावरती येणारा खेळाडू देखील बरसू शकतो आणि धावा चेस देखील करू शकतो. परंतु समोर जर आपण पाहिलं तर गोलंदाज पहा, ज्या गोलंदाजानं मागच्या मॅच मध्ये फक्त मागच्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आणि 3 विकेट काढल्या होत्या, तोच सचिन आसवले पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय सचिन आसवलेवर आणि 4थं षटक टाकण्यासाठी आता सचिन आसवलेला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. यावेळेला पहा ऑन साइडला बॉल लावलाय, क्षेत्ररक्षक तिथे होते परंतु त्यांच्या हाताला स्पर्श करून बॉल निघून चाललाय. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर मिळतील 4 धावा चौकार. राज कळंत्रे आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवर आघात करण्याची क्षमता ठेवतात आणि यांच्या देखील बॅट मध्ये भरपूर काही दम आहे. भरपूर धावांचा पाऊस यांच्या देखील बॅट मधून पडू शकतो आणि मॅच अजून संपलेली नाही. मॅचला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कराड ग्रामीणच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे, कारण शेवटपर्यंत आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे. अगदी बरोबर आहे. क्रिकेटचा खेळ म्हणलं की अनिश्चिततेचा खेळ. यावेळेला पहा टप्पा चांगला होता, वेग देखील चांगला होता. टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र वेग धारण केला आणि त्यानंतर फलंदाजाला बीट करून विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू विसवला आणि येतोय तो डॉट बॉल. कमबॅक करून देणारा हा बॉल राहिलाय. याच गोष्टीचा आपण उल्लेख केला, सचिन आसवले बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहतो, त्यामुळे पुल करण्याची संधीच कुठली मिळत नाही आणि ही विशेषता राहिली. आणि म्हणूनच की काय मागच्या ओव्हर मध्ये त्यांनी 3 विकेट संपादित केल्या होत्या. याही वेळेला पहा अप्रतिम बॉल आहे, अंगाला भेदणारा हा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडीशी सफल झाले होते आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर सिंगल धाव येते. आता कुठेतरी समीकरण आहे ना ते थोडंसं कराड ग्रामीण टीम साठी थोडंसं अवघड होताना पाहायला मिळत आहेत, कारण बॉल कमी आहेत आणि धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचे आहेत. संघर्ष करावा लागेल, कारण बिना संघर्ष किए क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आणि आता आग लावावी लागेल, कारण शांत राहून चालणार नाही. आता इथे मोठे फटके ट्रॅव्हल करावेच लागतील. या मॅच मध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर कराड ग्रामीण या टीमला तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून फटकेबाजी सजवावी लागेल, परंतु सचिन आसवले मोठे फटके खेळू देत नाहीये. फलंदाजांना मात्र मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवताना पाहायला मिळतोय. अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकतायत सचिन आसवले फलंदाजांच्या. निष्प्रभ करून टाकले सचिन आसवलेने. खूप चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. आणि खोलवा टप्प्याचा बॉल आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काउ कॉर्नर रिजन मध्ये सिंगल धाव प्राप्त केली जाते. सिंगल आणि डबल धावेने जास्त काही बिघडणार नाहीये मैत्री ग्रुप जावली या टीमचं, कारण मोठे फटके सजवावे लागतील कराड ग्रामीण या टीमला, कारण फलंदाजांकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, ताकद आहे. तुमच्याकडे जे कौशल्य आहे, तुमच्याकडे जी गुणवत्ता आहे ती तुम्हाला बाहेर काढावी लागेल. याला पहा खोलवा टप्प्याचा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये घेतल्यानंतर बॉलला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. अक्का गोला उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला बॅट्समनच्या बॅट मधून येतोय. दणदणीत खणखणीत आणि सनसनीत षटकार. या षटकानंतर पहा ओमचा एमटीसीच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय खोलवर टप्प्यावरचा बॉल थोडासा बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला पाठवून दिलाय. यस अगदी आपण मुख्य व्यासपीठावर काही शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन सचिन माने आपल्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावर आपण सन्मान करूया. महाराजा फायनान्सचे आदरणीय श्री गणेश भणगे साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. यस उमाकांत जाधव साहेब फायनान्स इंडिया यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन सचिन माने आपल्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण करूया. मी विनंती करेन आदरणीय श्री उमाकांत जाधव साहेब आपला शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून करत आहोत. महाराष्ट्राचं वस्त्र, मायेची आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मुख्य व्यासपीठावर आलेल्या पाहुण्यांचा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा सन्मान संपन्न होतोय. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. आपण आपला बहुमूल्य वेळ पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला दिलात. थँक्यू सो मच. ओव्हर क्रमांक 4 मध्ये शेवटच्या बॉल वरती जो षटकार आला ना त्या षटकाराने मात्र मॅच जिवंत झालेली आहे.
6 बॉलच्या पाठीमागे 30 धावांची आवश्यकता असताना पहिलाच बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, बॉल निघून चाललाय, वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे मिळतील 4 धावा, येतोय चौकार. अगदी मान्यवरांचा सन्मान होत असताना मुख्य व्यासपीठाच्या समोर चेंडू आलाय, म्हणजेच काय तर मान्यवरांना मानवंदना दिली जाते. नजीब खान साहेब उद्योजक आहेत, त्यांचा देखील आपण मुख्य व्यासपीठावर सचिन माने आपल्या शुभ हस्ते सन्मान करत आहोत. मायेची आपुलकीची शाल, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन नजीब खान साहेब उद्योजक यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. ओहो, यावेळेला पहा अगदी मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होईल का, खऱ्या अर्थानं पाहणं गरजेचं आहे, परंतु पंच धाव नाही का? यस, पंच सांगतायत की ही धाव ग्राह्य धरली जाणार नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर एक चौकार आला होता आणि त्यानंतरचा बॉल येतोय तो डॉट बॉल. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही, हे खरं आहे. संघर्षाचा वनवास तुम्हाला भोगावा लागेल. यावेळेला समोरच्या दिशेने आणखीन एक टोले शंखप्रहार, क्षेत्ररक्षकाने अप्रतिम एफर्ट दाखवलेत. सचिन असवले काही धावत आले आणि बॉलला मात्र आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न अगदी प्रामाणिकपणे केला आणि आपल्या टीम साठी तब्बल 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. सचिन नावाचा डंका सध्या वाजताना आपण पाहतोय. चेक. यस, रणजित गहिरवार साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. सचिन माने आपल्याला विनंती असेल हा सन्मान आपण करायचा आहे. मायेची आपुलकीची शाल, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न होतोय. अतिथी देवो भव ही हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि या परंपरेच्या प्रमाणे अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वाच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. थँक्यू सो मच रणजित गहिरवार साहेब उद्योजक आहेत, मनपूर्वक आभार. आता मॅच थोडीशी फसलेली आहे टीम कराड ग्रामीण या टीम साठी, कारण 2 बॉलच्या पाठीमागे 25 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. मैत्री ग्रुप जावली या टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 68 धावांचं लक्ष उभं केलं आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना कराड ग्रामीण टीम अक्षरशः थोडीशी बॅकफुटला ढकलली गेली. अमर बामरास लवकर बाद झाले आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक विकेट निघून गेली आणि मॅच पूर्णपणे फसली गेली कराड ग्रामीण या टीम साठी. परंतु पराभवातील अंतर कमी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल झालेले आहेत. विक्रम मोरे आलेले आहेत. गोलंदाजी करत असताना त्यांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु आता त्यांच्या हातामध्ये बॅट आलेली आहे. फुलटॉसचा बॉल, फुलटॉसला माफी दिली जात नाही, परंतु फटका फसला. बॅटच्या स्टिकर वरती हा बॉल आदळला आणि त्यानंतर विकेट किपरने एक चांगली झेल पकडलेली आहे आणि विकेट क्रमांक 7 कराड ग्रामीण टीमला आणखीन एक धक्का. कुठेतरी मॅच फसली गेली पूर्णपणे. सातत्याने आपण स्पर्धा पाहत आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 ऐतिहासिक पर्व तुम्ही पाहताय आणि या ऐतिहासिक पर्वाचा आपण सर्वजण साक्षीदार होत आहे. याचा सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना आणि सर्व मान्यवरांना देखील एक सार्थ अभिमान आहे, कारण आता 43 धावा आहेत. धावफलकावरती 7 गडी देखील गमावलेले आहेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. शेवटचा बॉल असेल या मॅच मधील. एक मोठा विजय संपादित करण्याच्या पाठीमागे मैत्री ग्रुप जावली आहे. खरं तर संकेत गोळे यांची तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली, परंतु पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न बॅट्समन महेश यांच्या बॅट मधून राहिलाय. शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार आणि इथे मात्र मॅच जिंकलेली आहे जावली ग्रुप, मैत्री ग्रुप जावली या टीमने. अभिनंदन मैत्री ग्रुप जावली. 18 धावेने मात्र हा विजय त्यांनी संपादित केलेला आहे. एक चांगला खेळ त्यांनी पेश केला आणि त्या खेळीच्या जोरावरती त्यांनी मात्र ही मॅच जिंकलेली आहे. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल नो डाऊट, ज्यांनी मात्र बॅटिंग करत असताना 41 धावांची तुफानी फटकेबाजी साकारली. संकेत गोळे करंजे जावली हे ठरलेले आहेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 चा थरार तुम्ही पाहताय. यस, नक्कीच थोडा वेळ घेईन आपला तुषार सर. गणेश दादा बनगे साहेब महाराजा फायनान्स यांचा देखील शुभ सन्मान आपण
अजितजी वरे यांच्या शुभ हस्ते करत आहोत. अगदी या सर्व मान्यवरांनी आपला बहुमूल्य